मग तुमची भेटघाट कशी झाली आणि हे जे एक्सटेन्शन ऑफ ब्रँड झालं ते कसं झालं? तुम्ही 2011 मध्ये सुरू केलं जसं तुम्ही सांगितलं आणि तिकडून तुम्ही कधी भेटला आणि कशी ह्यातलं एक्सटेन्शन झालंय ब्रँडचं? माझं नाव विनय. मी आता सध्या कलाल हँडल करतोय. 2022ला म्हणजे आम्ही ओळखत पण नव्हतो. 2022ला एका कॉमन फ्रेंड थ्रू आम्ही भेटलो आणि क्लिक करता करता मी एका IT कंपनीमध्ये एक US बेस्ड व्हेंचर कॅपिटल कंपनी, तिथे मी प्रोजेक्ट हेड म्हणून काम करतो. वर्क फ्रॉम होम होतं माझं. माझी कंपनी USला असल्यामुळे मला युजली इथनंच काम करायचं. तर हे म्हणले तुला बिझनेसबद्दल काय बोलतो? मी म्हणलं मला बिझनेस नाही करायचा. मला खूप चांगली सॅलरी आहे. 9 to 6ला मी लॉग आउट करतो. लोड नाही आहे जास्त आणि माझा बॉस एवढा चांगला होता की माझं फ्लेक्सिबिलिटी होती. मला असं नाही 9 to 6च काम करायचं, मी कधी काम करू शकतो. मला फक्त वीकली माझ्या टीमकडून काम करून घ्यायचं होतं. बरोबर. सो इज व्हेरी हॅपी. तर ते यांना बघवलं नाही बहुतेक. तर हे वाले नाही, त्यांनी मला 2-3 वेळा सांगितलं की विनय तू बिझनेस स्टार्ट कर, सो आपण करूया. मी म्हटलं सर मला नाही करायचं, पण ते 2-3 वेळा झालं आमच्या थोडं आम्ही क्लोज झालो आणि मग एका टाईमला असं झालं की मला त्यांना नाही म्हणायचं नाही. आता म्हटलं ठीक आहे चला करूया. मग त्यांना नाही म्हणायचं नाही, त्यातनं मी हे बिझनेस स्टार्ट केला. विदिन 1 year मला दिसलं बिझनेस का स्कोप काय आणि मला वाटलं की आता बास करावं. मी माझा एक हाय पेईंग जॉब मी सोडला. दॅट वॉज अ व्हेरी स्पॉन्टेनियस डिसिजन होता. वर्ष झालं होतं बिझनेस स्टार्ट करून. मी जॉब पण करत होतो आणि बिझनेस पण हँडल करत होतो. अच्छा. आणि मी डिसिजन घेतला नाही, पॅरलल चालू होतं. मी जॉब सोडला आणि विदिन 1 year ऑफ स्पॅन माझा टर्नओव्हर म्हणजे कलादालांचं, आमच्या दोघांचं आर्टिफॅक्ट स्टुडिओ आणि कलादाल आम्ही पार्टनर्स आहे. फक्त आम्ही दोघं वेगवेगळे वर्टिकल्स हँडल करतो. माझं 1 वर्ष टर्नओव्हर जस्ट बिकॉज आय लेफ्ट जॉब, माझं 1 वर्ष टर्नओव्हर ऑलमोस्ट 50% वाढलं. आणि मला त्यात नंतर कळलं की बेसिकली आमचं फंडा काय, ते बनवतात मी विकतो. कला त्यांना, मला कलेतलं जास्त कळत नाही. मला एवढं कोणतीही गोष्ट द्या मी विकू शकतो. अच्छा. मग त्याचं आमचं कॉम्बिनेशन आहे. मग क्लायंट हँडलिंग मी बघतो, प्रोडक्शनची ते बघतात. मग हे थोडंसं रोलर कोस्टर होतं इनिशियली, पण लेटर स्टेज आम्हाला त्यांना माझा स्वभाव कळला. एक मेन गोष्ट आमच्या दोघात हे होती, आम्ही आधीच ठरवलं की पार्टनरशिप आपण करतोय. प्रॉब्लेम 3 गोष्टीमुळे होणार, इगोमुळं, गैरसमजमुळं किंवा पैशामुळे. या 3 गोष्टीपासून लांब राहायचं. मग ते गोष्टीमुळे थोडंसं आता मला ह्यांच्यावर कॉन्फिडन्स काय होता, मला माहिती आहे की कोणती प्रॉब्लेम मला ते हे आहेत. त्यांना माझा कॉन्फिडन्स की हा पंक्च्युअल आहे, कुठलंही काम याला सांगा करतो. त्या कॉम्बिनेशन 22ला मी भेटलो, 23ला आता झालं ना. आता आम्ही सगळ्यात मोठं, जर तुम्ही एक प्रश्न विचारला तुम्ही बिझनेस का ट्रॉफीमध्ये का आला, इथे शोरूममध्ये फॉर एक्झाम्पल तुम्ही कुठल्याही शोरूममध्ये जाता, शोरूम नसतंच, ते 10x10चा गाळा असून तिथे बसायला. आम्ही एक प्रॉब्लेम बघितला की लोकांना कोण सर्व्हिस देत नाही. ते एनिवेज अगेन ट्रॉफीसाठी, चांगले मोमेंटसाठी, कॉर्पोरेटसाठी लोक कुठे जायचे, पुणे मुंबईला. मी म्हणलं नाही माझं, आणि मी एक मोठं 1000 स्क्वेअर फीटचं शोरूम केलं. आणि आमची आयडिया काय होती दोघांची, आर्ट रिलेटेड, इफ इट्स इंटिरियर और एक्सटिरियर डिझायनिंग, वॉट एव्हर इट इज, इट शुड कम अंडर वन रूफ. म्हणजे तुम्हाला कला म्हणलं आणि काय पाहिजे ते आम्ही देतो. ओके. हा त्यांचा हेतू आहे. म्हणजे मेटलपासून, प्लास्टिकपासून ते हेवी रेझिन, मार्बलपर्यंत सगळ्या गोष्टी आमच्याकडे अवेलेबल आहेत. म्हणजे आता तुम्ही फॉर एक्झाम्पल आपण हा सेटअप बघतोय, आम्ही हे पण करतो. म्हणजे कस्टमायझेशनमध्ये व्हेन इट कम्स टू ब्रँडिंग ऑर डिझायनिंग ऑर आर्ट, आमच्याकडे काही नाही असं नाही.